नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या कोकणी फ्लेवरमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मस्तपैकी झणझणीत असं चिकन सुखा. ह्या अगोदरही मी बऱ्याचदा चिकनच्या वेगवेगळ्या अशा रेसिपी दाखवल्या आहेत, पण आजच्या रेसिपीमध्ये थोडे व्हेरिएशन आणून मी चिकन सुक्का ही रेसिपी तयार केली आहे. चला तर पाहूया चिकन सुक्कासाठी लागणारे साहित्य काय आहे. आज आपण बघणार आहोत सुखं चिकन म्हणजे चिकन मसाला ते कसं बनवायचं आणि ते पण पटापट आणि कमी साहित्यामध्ये. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला चिकन मसाल्याची किंवा झटपट चिकनची सुका चिकनची अशी रेसिपी दाखवलेली आहे, पण त्यामध्ये काही ना काहीतरी फरक आहे आणि थोडं व्हेरिएशन करून मी हे केलेलं आहे. मी घरी जसं जसं बनवते त्या पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवणार आहे की वेगळं वेगळं काहीतरी इनोव्हेट करून करून मी बनवत असते. तर आज तशीच मी एक रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे चिकन सुखाची. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी चिकन घेतलं आहे. हे जास्त तर मी बोनलेसच घेतले आहेत, मध्ये थोडेफार मी हाडवाले घेतलं आहे पीस, जे कधी कधी छान लागतात, तर ते वाले पीस घेतले आहेत. आणि इथे मी दही घेतलं आहे, इथे मीठ घेतलं आहे, मालवणी मसाला घेतला आहे आणि हा आपला गरम मसाला घेतला आहे. इथे मी उभा चिरून कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट, हा लिंबू घेतला आहे. इथे लिंबू मी वापरला आहे मॅरिनेट करताना, पण तरीही इथे मी थोडा लिंबू घेतला आहे कारण मला थोडंसं चटपटी फ्लेवर द्यायचं आहे म्हणून. चटपटी फ्लेवर म्हणजे थोडंसं, जास्त पण नाही, कारण आपण ऑलरेडी इथे दही वापरतो आहे आणि टोमॅटोही वापरतोच आहे, म्हणून थोडंसंच वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं आहे. हिरवी मिरची मी घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, धना जिरा पावडर, हळद घेतली आहे आणि हे मी चिकन मसाला घेतला आहे. ठीक आहे. आणि हे मी मॅरिनेट करताना ना, ह्याला मी हळद लावली आहे आणि मीठ लावलं आहे, आलं लसूणची पेस्ट लावली आहे आणि थोडासाच लिंबू पिळून घेतला आहे. हा जो आहे ना, ह्यातले 2-3 थेंबच मी, जास्त नाही टाकले, 2-3 थेंबच मी टाकले आहेत. बाकीचे 2-3 थेंब मी आता पण बनवताना मी टाकणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया झटपट असं चिकन मसाला किंवा सुका चिकन कसं बनवायचं. हे ना अगदी छान लागतं भाकरीबरोबर वगैरे. तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा. पटकन रेसिपी होते आणि डब्याला वगैरे पण सुका चिकन जर आपल्याला बनवायचं आहे, टिफिनला वगैरे घेऊन जायचं आहे, तर हे झटपट तयार होतं. सकाळी पण बनवून ठेवायचं असेल तर काहीही त्यामध्ये झंझट नाही आहे. आपण ऑलरेडी जर चिकन मॅरिनेट करून ठेवलं असेल तर ते पटापट होतं. चला बघूया आपण ते कशी बनवायची त्याची रेसिपी. इथे आधी आपण आहे ना, सुकं चिकनसाठी आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे ना, ते व्यवस्थित पहिलं सगळ्या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी आधी पहिलं चिकन एका बाउलमध्ये घेते. पाणी जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. या चिकनमध्ये आपण जे हे मसाले घेतले आहेत ना, हे आपण मिक्स करून घेणार आहोत. मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे, त्यामुळे मी अंदाजानेच घालते, लागलंच तर मी नंतर वापरेन. मालवणी मसाला पण मी अंदाजाने घालते. मी त्याची, जर तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तर त्यामध्ये मेजरमेंट बघून घ्या. आणि आपलं हे दही पण मी आत्ताच घालून घेणार आहे. हे बघा. आणि हे मी ना व्यवस्थित हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ना तुम्ही एकदा घरी नक्की चिकन बनवून बघा. किती झटपट होतं आणि मस्त, आणि हॉटेलसारखंच लागतं, हे छान लागतं. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण मग बघूया कशी बनवायची ते. इकडे मी कढई गरम करून घेतली आहे. आता कढई गरम झालेली पण आहे, आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया. इथे मी 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल जरा आपलं तापलं का मग आपण त्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत. तेल आपलं तापलेलं आहे, आता आपण त्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत. पहिल्यांदा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा पण थोडा नरम पडला आहे,
अजून त्याला फ्राय होऊन दे, जरा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया. आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून देणार आहोत. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट एकदम व्यवस्थित भाजली गेली आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. 2 कांदे पडले. टोमॅटो अगदी व्यवस्थित बारीक होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे, म्हणजे एकदम नरम पडले पाहिजे त्यामध्ये, इथपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे. तर ते पण आपण फ्राय करून घेऊया. टोमॅटो पण अगदी व्यवस्थित आता बारीक होत आले, अजून व्हायला पाहिजेत, पण त्या अगोदर आपण त्यामध्ये थोडे कढीपत्त्याची पाने घालूया आणि हिरवी मिरचीचे मी 3 तुकडे घालते, म्हणजे माझी अर्धी मिरची निघालते, आणि ते पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत. जरा टोमॅटो अजून नरम होऊन दे, मग आपण पुढची प्रोसिजर करूया. आता आपलं टोमॅटो कांदा वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे बारीक. आता आपण यामध्ये हे चिकन घालणार आहोत मॅरिनेट केलेलं. यामध्ये जराही पाणी नाही घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण हे चिकन झाकणवरून ठेवून देऊया, त्याला एक छानशी वाफ काढूया. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, चिकनला स्वतःचं जसं मस्त असं पाणी सुटलं आहे. अजून थोडं शिजायला पाहिजे चिकन. आता मी अगोदर एक 10 मिनिटासाठी ठेवलं होतं, आता परत 5 मिनिटासाठी आपल्याला हे चिकन असंच ठेवायचं आहे. म्हणजे टोटल आपली 20 मिनटं होतात. 5 मिनटं आपली जी प्रोसिजर, त्यानंतर 10 मिनटं ही आपल्याला एक झाकण आपण मारून ठेवलं होतं ते, आणि परत सेकंड झाकण आपण 5 मिनटासाठी ठेवणार आहोत, म्हणजे मग आपलं चिकन रेडी. परत मी झाकण मारून ठेवते एक 5 मिनटासाठी. 5 मिनटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. वा, मस्तपैकी शिजलं आहे चिकन, आणि छान पण अशी त्याला मस्त अशी तरी पण सुटली आहे. आता आपण लास्ट आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून देणार आहोत. कोथिंबीरमधले मी जास्त देठं काढत नाहीत, कोवळी देठं असतील तर तीही मी घेते. आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे आणि व्यवस्थित झालंही आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला दाखवते सर्व करून. गॅस मी बंद केला आहे. चिकन आपलं रेडी आहे. हे झटपट असं मालवणी चिकन सुक्का तयार आहे. मैत्रिणींनो, हे आपलं चिकन जे आहे सुकं चिकन हे तयार झालं आहे. हे मी वेगळ्या पद्धतीने असं तुम्हाला करून दाखवलं आहे आणि झटपट तयार झालं आहे. बरोबर 20 मिनटामध्ये आपलं चिकन व्यवस्थित तयार झालं आहे. असं आपण चिकन टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो, घरी पण आपण खाऊ शकतो. कधी कधी आपण जर रस्सा बनवला असेल तर सुकं चिकन म्हणून पण आपण हे बनवू शकतो. आणि किती पटापट आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये. जास्त काही त्याला वाटण करायची गरज नाही आहे, काहीच करायची गरज नाही आहे. आपलं जे नेहमीचं घरचं जे साहित्य असतं त्यामध्ये मी बनवलेलं आहे आणि पटापटही झालेलं आहे. मैत्रिणींनो, नक्की ही अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तोपर्यंत बाय बाय.